महाराष्ट्रातल्या बैठका झाल्या, विदर्भातले संपलेल्या आहेत. ते म्हटले की मुख्यमंत्री म्हटले की जिथे शक्य आहे ते मी महायुतीसोबत लढणार. शिवसेनेची काय तयारी आहे? आमचाही निर्णय आहे की महायुतीतूनच निवडणूक लढायला पाहिजे. शेवटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे तर अनेक निवडणुका मागे अनेक वर्षापासून आम्ही मिळूनच लढत होतो आणि त्यामुळे कार्यकर्त्याची बहुतांश ठिकाणी निवडणूक लढण्याची इच्छा असते. परंतु शेवटी विभाजनामुळे कधी काँग्रेसचा लाभ होतो, त्यामुळे महायुतीतूनच निवडणूक लढली पाहिजे असं आमचंही मत आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. परंतु काही ठिकाणी अपातात परिस्थितीत युती मैत्रीपूर्ण लढत होऊ नये अशी आमची देखील इच्छा आहे. प्लॅन बी आहे तुमचा पण असेल? प्लॅन बीच्या संदर्भात नाही. मी आता सध्या आम्ही देखील सर्व जिल्ह्यात आणि जेवढ्या सभा घेऊन राहिलो ते महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणणं अशाच घेऊन राहिलो आणि तशाच पद्धतीचे प्रचार भविष्यात करण्याची परिस्थिती राहावी असं सर्वांचं मत आहे. साहेबांचा नागपूरचा दौरा मागे पुढे ढकलला होता, दिवाळीनंतर आहे की आधी आहे? आता ते जसे तारीख येईल त्यानुसार तयारी आहे. आम्ही वाट बघत आहोत. तयारी पूर्ण झालेली आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी शिंदे साहेबांची मोठी सभा व्हावी अशी आमची इच्छा आहे. तुमचं धडाकेबाज म्हणून तुमची ओळख आहे, अभ्यासू आमदार म्हणून. बाबा आत्राम तुमच्यावर नाराज का असत नेहमी? कुठं नाराज आहे? मला कधीच एक शब्द बोलले नाही. माझ्याशी ते चांगल्या पद्धतीने जेव्हाही संवाद झाला चांगला झाला आणि मी असं काही चुकीचं कुठलाही हस्तक्षेप मी त्यांच्या मतदारसंघात केलं नाही आणि मी सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. ठीक आहे, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.